4 ऑगस्ट 2026 रोजी झाला। एका युगाचा अंत महाराष्ट्रासह देशाने अनुभवला आणि त्यामुळे देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दादांच्या विषयीच्या आपल्या सहवेदना जागवल्या, त्यांना विनम्र आदरांजली अर्पण केली। ज्ञान तपस्वी डॉक्टर D.Y. पाटील साहेब, व्यक्ती एक, नेतृत्व हिमालयापेक्षा सुद्धा मोठं, शिक्षण महर्षी, कर्मयोगी, कल्पवृक्ष, अक्षय वृक्ष, मातृत्वाचा झाड, गरिबांचा कैवार, समाजकारणी, अजातशत्रू, अध्यात्म योगी, विकास पुरुष, शेतकऱ्यांचा कैवारी, अशी एक ना अनेक विशेषण निर्धावल्या दादांच्या मागे धावल्या जायच्या। प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांनी आपल्या कार्याचा अविरत ठसा उमटवला। शैक्षणिक क्षेत्रामध्ये केवळ शैक्षणिक संस्था स्थापन केल्या नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह केला। गोरगरिबांच्या वाड्या वस्तीवरच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं हा आग्रह झाला। एमएनसी ग्रुप आणि ह्याला सतीश पाटील मीडियाला टाकलं का इतरांना विनंती करतो की आपण आज धार्मिक विधी सुरू आहे। मुलांना कोल्हापूर पोलीसाच्या वतीने मानवंदना दिली जाईल। तिथून पार्थिव डॉक्टर D.Y. पाटील मेडिकल कॉलेज या ठिकाणी घेण्यात येईल आणि तिथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल। दादरियन मैदानावरती त्या ठिकाणी सुद्धा शासकीय इतमामामध्ये आदरणीय दादांना अखेरचा निरोप दिला आहे। इथं असणाऱ्या सर्वांना विनंती आहे, जेव्हा पार्थिव ॲम्ब्युलन्स मधून डॉक्टर D.Y. पाटील मेडिकल कॉलेजकडे नेलं जाईल तेव्हा ॲम्ब्युलन्सच्या मागे गती न करता एक आपण सर्वांनी डॉक्टर D.Y. पाटील मेडिकल कॉलेज या ठिकाणी उपस्थित आहोत किंवा अंत्यविधी या ठिकाणी होणार आहे त्यावेळी मैदान त्या ठिकाणी यावयाची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो। युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिवराज गोरेजी डॉक्टर D.Y. पाटील साहेबांच्या अंतिम दर्शन लोकराजा राजर्षी छत्रपती महाराजांच्या ज्ञानकुंड जरी विटव आपल्या चिकाट परिश्रमाच्या जोरावरती असंख्य संविधा अर्पण केलं आणि ते शिक्षणाचं रोपट ते कोल्हापूरच्या मातीमध्ये उगवलं। ते रोपट कोल्हापूरसह महाराष्ट्रात देशभर विस्तारलं। वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणाची दारं गोरगरिबांच्या मुलांसाठी खुली करून सर्वसामान्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी डॉक्टर D.Y. पाटील साहेब यांनी निर्माण करून दिली। महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये शिक्षण क्षेत्राचं असणारं योगदान
आणि त्यामध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांनी दिलेली भूमिका हे सदैव स्मरणात राहील. आज पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हे दादा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी माननीय प्रतापसिंह जाधव साहेब यांनी उपस्थित होते. डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब दादा आपल्या एका जवळच्या मित्राचं अंतिम दर्शन घेण्यासाठी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी उपस्थित दादांचं व्यक्तिमत्व असं वेगळं होतं की प्रत्येक क्षेत्रातील अत्यंत चांगल्या माणसांशी गुणवान माणसांशी दादांचा नेहमी ती जवळचा स्नेह. जेव्हा जेव्हा दादा कोल्हापूरमध्ये असायचे तेव्हा साहित्य क्षेत्रातील, कला क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी स्वतः बोलवून घ्यायचे. त्यांच्याकडून नवं काय चाललेलं आहे ते जाणून घ्यायचे, त्याच्याबरोबर स्नेहभोजन घ्यायचे. काही अडचणीत असणारे सांगितले असतील, कलाकार असतील, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वापरत असताना सुद्धा एक माणूसपणाचा अंश हा दादांच्या अंतःकरणामध्ये जो होता. त्यामुळे नेहमीच त्याचा स्नेह सर्वांशी राहिला. माननीय दादांच्या अंतिम दर्शनासाठी प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला असं वाटतं की माझा आधारवर हरवलेला आहे. ज्या आधारानं जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती माझ्या पाठीवरती हात ज्यांच्या हस्तस्पर्शानं ती अडचण दूर झाली, माझ्या जगण्याचं सोनं झालं, असं प्रत्येक क्षेत्राच्या व्यक्तीला विशेषतः आवडा परिसराशी या गावाशी असणाऱ्या लोकांचं प्रत्येक घराघराशी दादांची जमीन, प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक माणसाशी दादांची ओळख होती. आणि त्यामुळे बावड्यातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझा घरचा माणूस आज मला सोडून गेला. त्यामुळं त्या वेदना, त्या संवेदना, दादांच्या सोबत असणाऱ्या असंख्य आठवणी आज सगळ्यांच्या मनामध्ये आठवली. प्रत्येक क्षेत्रामध्ये दादाने दिलेलं योगदान, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी जोडलेली माणसं, टिकवलेली माणसं आजही त्या सगळ्यांच्या कालपासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी दादांच्या अंतिम दर्शनासाठी पाटील परिवाराचं सांत्वन करण्यासाठी राजकारणामध्ये एक अजातशत्रू व्यक्तिमत्व तसा असणारा आदर्श म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती दादाने अनेक माणसं जोडलेली माणसं नेहमी त्या स्नेहबंधानं जुळवून
राजकारणातील, सहकारातील, उद्योगातील अतिउच्च माणसापासून अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत दादांचा असणारा जो स्नेह आहे हा वेगळा असतो. अगदी एखादा सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत गेला, सगळं ऐकून घेणं, त्याला समजून घेणं आणि त्याच्या अडचणीवरती मार्गदर्शन देणं हे काम या दादांच्या कडून. त्यामुळे प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा की माझा हक्काचा माणूस, माझा जवळचा माणूस दूर गेला प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्या मनाचे हृदयाचे डोळ्याचे इतरांच्या वेदना ऐकून त्या वेदना दूर करण्यासाठी नेहमीच दादाने अत्यंत आत्मीयतेनं प्रत्येक माणसाचं प्रत्येक माणसाच्या सोबत असणारा दादांचं अनोखं. राजकीय क्षेत्रामध्ये पडत असताना राजकीय मंडळीशी असणारे कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा क्षेत्रामध्ये यासोबत संत साहित्य, अध्यात्म यांचा दादांचा असणारा ओढ त्यांच्या प्रत्येकाच्या बोलण्यात नेहमी महाराष्ट्राच्या संत परंपरेची अनेक संतांच्या वचनांचा उल्लेख व्हायचा. एक आदर्श जगणं कसं असावं, जीवन कसं असावं हे दादांच्या पाहिल्यानंतर आपल्या 90 वर्षाच्या आयुष्यामध्ये दादांनी करून ठेवलेलं काम हे 900 वर्ष झाली तरी आपण विसरणार नाही. पूर्ण करणारे इतकं मोठं काम हिमालयावरचं काम दादांनी केलं. मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सहकार असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, ज्या ज्या क्षेत्राला दादांचा स्पर्श झाला त्या त्या क्षेत्राचं सोनं झालेलं. समाज हिताच्या अत्युच्च प्रेरणेने सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुखाचे, आनंदाचे दिवस यासाठी मला अखंड कार्य करत राहील. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा. डॉक्टर डी.वाय. पाटील दादा हे केवळ शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रासाठी योगदान देणारे तपस्वी नव्हते, तर त्यांच्या ठाई अनेक सद्गुणांची संपत्ती होती. 21व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणारे दादा तितकेच आध्यात्मिक होते. शेगावचे परमपूज्य श्री गजानन महाराज, नृसिंहवाडीचे परमपूज्य श्री महात्मा पाटील महाराज, यमकर्णीचे श्री काका महाराज ही त्यांची श्रद्धास्थाने होती. आध्यात्मिक वृत्तीमुळे दादांच्या बुद्धीला करुणेचा स्पर्श लाभल्यामुळे ते अधिक मानवतावादी बनले व आपल्या संस्थेमध्ये नीतीला प्राधान्य देऊन हजारो गरजू मुलांना मोफत शिक्षणाची संधी दिली. तेच विद्यार्थी देश परदेशात त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपताना दिसतात. त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शांतादेवी यांच्यासारख्या संयमी, धैर्यवान आणि सद्गुणी पत्नीचा भक्कम आधार त्यांना लाभला. त्यामुळे दादांनी हे प्रचंड कार्य शेवटपर्यंत जोमाने केलं. दादांनी परदेशात विद्यापीठ स्थापन करून तेथील
युनिव्हर्सिटीने 1996 त्यांना मानाची डॉक्टरेट पदवी प्रदान केली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने 2015 मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन आपल्या भूमिपुत्राचा सन्मान केला. भारत सरकारने त्यांना 1991 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करून
नको